महायुतीमधील नाराजी नाट्य पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्यावर नाराजी व्यक्त केली आहे। एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या कारभारावर देवेंद्र फडणवीस नाराज आहेत। राज्यामधील विविध केंद्र सरकार प्रायोजित योजना प्रभावीपणे राबवण्यामध्ये नगरविकास खातं अपयशी ठरल्याने मुख्यमंत्री फडणवीसांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। तर फडणवीसांनी नगरविकास खात्यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर विरोधकांनी शिंदेंसह फडणवीसांना टार्गेट केलंय। केंद्र आणि राज्याच्या संगनमताने नगरविकास खात्यामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे असा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर नगरविकास खात्यावर फडणवीस नाराज असल्याची माहिती धादांत खोटी असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। जर अशा प्रकारचा केंद्रीय निधीचा अपहार नगरविकास खातं करत असेल, नगरविकास मंत्री लाडके अमित शहांचे लाडके, याचा अर्थ केंद्र आणि नगरविकास खातं राज्यातले यांचं भ्रष्टाचारामध्ये संगनमत आहे। एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे। यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल, जर त्यांनी तो इतरत्र वळवला असेल, ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल, मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यावर मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खातंच नाहीये। मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यावर मुख्यमंत्री नाराज असल्याची माहिती आहे। केंद्राच्या योजना राबवण्यात नगरविकास खातं मागं आहे असा ती माहिती धादांत खोटी आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच सरकारमधल्या एका डिपार्टमेंटबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली असं चॅनल्सवर सांगण्यात आलं। तर आम्ही तर कोणी काय मीटिंगमध्ये नव्हतं। तुम्ही जे रिपोर्ट केलं त्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली। मी त्याचं स्वागत करते, कारण का जर चांगलं प्रशासन ह्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री करणार काय? नुसती नाराजी त्यांनी दाखवली आहे, चांगली गोष्ट आहे, मी त्याचं मनापासून स्वागत करते। पण व्हॉट नेक्स्ट? पुढे काय? हो, अर्थातच काल भुजबळ साहेब पण म्हणले कारवाई करा। नाराज तर आहेत एकनाथराव, आणि त्यांनी नाराजी दाखवली सुद्धा आहे। आणि आता तर बीजेपीचे माजी आमदार किंवा चांगले कार्यकर्ते सुद्धा फोडायच्या तयारीत ते दिसत आहेत। मला वाटतं जळगाव आणि नाशिककडचेच अनेक उदाहरणं आहेत त्या ठिकाणी की ते आपसातच भिडलेले आहेत, आणि ही भिडंत आता पुढेही चालू राहील की का अशी शंका आहे।